हां चोळ अजून अजून गोरी होशील. हा चोळ. आम्ही काळी माणसं तरी आम्ही कधी साबण नाही लावत. हां गोरा पडलो काय मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्लॉगमध्ये. मित्रांनो आम्ही आत्ता उठलो, ब्रश करत करत चाललो आहे नदीवरती. ठीक आहे, नदीला भरपूर पूर आला आहे, तर तो पूर बघायला मी जातो आहे. तसेच आम्ही तिथं फ्रेश होणार. चला तर आपण तिकडे जाऊया. मित्रांनो नदीकडे जायला हा बघा असा रस्ता आहे आम्हाला जायला. पक्की सडक नाही मित्रांनो, फक्त असाच आहे, पायवाटीचा रस्ता हा आहे. मित्रांनो आता आम्ही नदीकडे आलो आहे, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. नदी आमच्या गावची खूप मोठी नदी नाही आहे, छोटीच आहे नदी, पण पाऊस खूप झाला की पाहिजे तसा पूर येतोय. आता ती नदी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो ही बघा, ही आहे नदी आमच्या गावची. ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे आलो होतो. तर आता मी इथं थोडेसे फ्रेश होणार आणि घरी जाणार. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही नदी आहे, एकदम मोठी नदी नाही आहे, छोटीच नदी आहे आणि पाहिजे तसा पूर अजून आलाही नाही. जर पाऊस समजा असाच राहिला ना सुरू, 2-4 दिवसात याच्यापेक्षा मोठा पूर येऊ शकतो या नदीला ना मित्रांनो. मित्रांनो गावाकडचा एकदम सुंदर नजारा हा बघा. आता ब्रश करून आम्ही जाणार आहोत मित्रांनो. थोड्या मित्रांनो ब्रश करून आम्ही घरी जाणार आहोत. आता थोडासा फ्रेश होणार आणि घरी जाणार. मित्रांनो हे बघा लागले साबण लावायला, जशी काय एकदम गोरी मुलगी आहे. जरासं तोंड व्हायचं असलं का साबण लावून हां चोळ अजून अजून गोरी होशील. हा चोळ. आम्ही काळी माणसं तरी आम्ही कधी साबण नाही लावत. हां तू जराशीच गोरी आहेस तरी पण साबण लावतेस तर अजून. साबण कुठं बघ, मी पण जरा गोरा होतो, साबण लावतो जरा का पडशील. पाऊस आला ना. गोरा पडलो काय मी. काळा फ्रेश झालो आता मी. थोडासा पाऊस पण पडतोय आणि मस्त वाटतं, असं वाटतं की आंघोळ करावी, पण आता आंघोळ नाही करू शकत. नदीला भरपूर पूर आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा काळा दिसतो. हा बघा मित्रांनो एवढा पूर आहे, याच्यामध्ये आंघोळ नाही करू शकत, तर मला वाहून येईल पूर. मस्त वारा सुटला आहे ना. पाऊस राहिला ना 2 दिवसात भरपूर पूर येईल. छोटा छोटा एकदम म्हणजे एकदम लहान पाऊस आहे, थोडा जास्त नाही. आजचा वातावरण एवढं जबरदस्त वाटतं ना मला मित्रांनो. आजचं वातावरण एवढं जबरदस्त आहे ना की फिरायला जायला वाटलंय कुठे तरी. मित्रांनो एक स्विमिंग पूल आणि एक ओहळामध्ये किती फरक असतो आज मला दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे मित्रांनो ओहळाचं पाणी आहे आणि स्विमिंग पूल जो असतो ना त्याच्यामध्ये मित्रांनो केमिकल टाकून ते पाणी क्लिअर दाखवतात, म्हणजे एकदम क्लीन दाखवतात पाणी. पण मित्रांनो हे नैसर्गिक ओहळाचं पाणी आहे. हे बघा याच्यामध्ये कसलंही केमिकल नाही आणि बघा तुम्ही किती सुंदर आणि किती क्लीन पाणी हे आहे. हे ओहळाचं पाणी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता गावामध्ये किती किती चांगल्या गोष्टी असतात, शहरापेक्षा 10 पटीने. तरी पण मित्रांनो शहरामध्ये आणि गावामध्ये खूप फरक आहे. शहरामध्ये तुम्हाला सगळं केमिकलच भेटेल. मित्रांनो हा बघा स्विमिंग पूल गावामधला, एकदम क्लीन आणि एकदम शुद्ध. ते मला तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता घरी जातो आहे मित्रांनो. पाऊस थोडा चालू झाला आहे, हळूहळू पाऊस थोडा चालूच आहे मित्रांनो. रात्री पूर्ण उघडला होता, पण आता सकाळ झाली की पाऊस सुरू होतोय. तर मित्रांनो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण भेटूया एखाद्या अजून दुसऱ्या नवीन विषयावर.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. बाय बाय मित्रांनो, भेटू पुन्हा आपण. तर मित्रांनो आताच नदीवरून आम्ही आलो घरी. आता नाश्त्याचा टाईम झाला आहे आणि नाश्त्यामध्ये मित्रांनो हे बघा मला काय दिलं आहे. यात मित्रांनो कांद्याची वडी. तुम्हाला माहीत असेल, हे तुम्ही कधी खाल्यात का? हे बघा, सगळ्यांनी खाल्ले असले मित्रांनो हे कांद्याची वडी. तर आम्ही ते खातो आहे. जरा असं खाणं वेस्ट केलं ना तर आम्हाला याचं उदाहरण दिलं जातं. सांगतात की पहिले जुनी लोक आम्ही हे खाऊन जगलो आहे असं सांगतो मित्रांनो. तुम्हाला सांगितलं आहे की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सगळं नाश्ता पाणी वगैरे झालं आहे माझं आणि आज रविवार असल्यामुळे मला कामावरून पण सुट्टी आहे. तर पाऊस उघडल्यानंतर शेतावर जावं लागेल. कसं काय चाललं आहे ते बघायला लागेल. भात वगैरे कसं उगलं आहे, उडीद पण टाकला आम्ही, तो बघायला लागेल. ठीक आहे ना मित्रांनो. तर शेतावर गेलो तर आपण भेटू. शेतावर गेलोच तर मित्रांनो अजून भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच आहे.